स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. मी अमृता जोशी. मी आज स्कूलमध्ये संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता, खास मदर पेरेंट्ससाठी. तो एकदम खूप छान झाला. त्या निमित्तानं सगळ्या महिलांना इथे गेम खेळण्याची संधी दिली, नवीन नवीन गेम खेळले आणि मस्त प्राईज पण जिंकले सगळ्यांनी, मी पण जिंकलं आणि खूप छान झाला सगळा कार्यक्रम. थँक्यू. नमस्कार, मी पद्मा नायगावकर, आई आणि शौर्याची आजी. इथं ज्ञानदा इंग्लिश स्कूलमध्ये हा कार्यक्रम ठेवला हळदी कुंकवाचा, तर खूप छान वाटलं. आधी वाटत होतं आपली तब्येत वगैरे, पण तसं काही वाटलं नाही. नंतर इथं आल्यानंतर घरातलं सगळं विसरून इथं 2 तास कसे गेले समजलं नाही आणि खूप छान वाटला हा कार्यक्रम. 2 तास आम्ही खूप एन्जॉय केला.